प्रत्येक वेळा पदरमोड देखील होत असे, पण कधी त्यांच्या तोंडेवाटी त्याबद्दल एक अक्षर देखील कोणाला ऐकू आले नाही. दार एक आर्थिक टंचाई असली तरी दारिद्र्य नव्हते. त्यावेळी पांगरे गावात सर्व प्रकारचे पीक येत असत. फंडाची वसुली योग्य प्रकारे होत असे. तूर, हरभरा, चवळी, मूग, वाटाणा, उडीद, गहू, ज्वारी अशा घाटावरची धान्ये तर होतच, पण हळद, धने, वाले, थोडा ऊस हेही होत असे. शिवाय इकडची कोकणची पिके भात, नाचणी, कडबा, कुळीथ, पावटा वगैरे सुद्धा असत. त्यामुळे येणाऱ्या जाण्याचे सर्वांना पुरून उरेल इतके धान्य घरचेच असे. भाजीपाला मिरची घरचेच असे. दुबदुबते वरसे होते. त्यामुळे व्यवहारात खायची प्यायची टंचाई नव्हती. बहुतेक सर्व बुक्कुळे विश्वासाची होती. शिवाय या खोतांना फसवले तर आपलेच काहीतरी वाईट होते असा त्यांचा समज होता. पीक पाहणी करता किंवा मळणीचे वेळी खळ्यावर कधी फारसे हजर देखील राहत नसत. हिशोबाने होणाऱ्या न्याय वाटा त्यांना मिळत असे. कोणाच्या खळ्यावर किती धान्य झाले, कोणाचे शेत खरेच बुडाले, कोणाचे पीक कमी आले या गोष्टी प्रत्यक्ष पाहणी न करता सुद्धा कृष्णाभाऊ समजत. याची जाणीव सर्व कुळांना झालेली होती. त्यामुळे यांच्याशी कोणाच्या अप्रामाणिकपणा व्यवहार करीत नसत. जात्याच्या कृष्णबाईंना टापटीपचे व स्वच्छते आवड हे कपड्यांना जीवाच्या मुलांनी जपत असत. कुठेही बसायचे झाले तर रुमाल अंथरून मग